नमस्कार मित्रांनो, आजचा आपला व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसंदर्भातील असणार आहे। तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे आली आहे। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता अजून सुद्धा जमा झालेला नाही आहे। त्याच्याबद्दल आपण एक व्हिडिओ केला होता, परंतु आपण जी तारीख दिली होती त्यानुसार लाडकी बहीण योजनेचा हप्ता अजून जमा झालेला नाही आहे। तर अशी बातमी आली आहे की मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे त्याच्यामधून लाखो बहिणींना आता बाद करण्यात येणार आहे। तर त्याचं कारण आहे मित्रांनो, प्रत्येक जिल्हा वाईज जे काही लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्यांची आता फेर तपासणी चालू आहे। तर त्यामुळे मित्रांनो, या फेर तपासणीमध्ये ज्या ज्या लाडकी बहिणी बाद होतील त्या सर्वांना आता मे महिन्याचा हप्ता तसेच मे महिन्यापासून येणारे पुढील जेवढे हप्ते असतील त्यांचा लाभ आता बंद करण्यात येणार आहे। तर कोणत्या लाडक्या बहिणींचा लाभ इथे बंद करण्यात येणार आहे, कोणत्या कोणत्या अटी आहेत ते आपण सविस्तरपणे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा आणि जर का चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा। तर चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, तुम्हाला लक्षात आला असेल टायटल वाचून, तर लाखो लाडक्या बहिणींना आता मे महिन्यापासूनचा त्यांचा लाभ बंद करण्यात येणार आहे। तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींचे जे काही लाभार्थी आहेत त्यांची फेर तपासणी चालू आहे, त्यांची स्क्रुटिनी चालू आहे। तर त्याच्यामध्ये कोणते कोणते मुद्दे पाहिले जात आहेत, कोणत्या कोणत्या बाबी इथे चेक केल्या जात आहेत ते आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर सगळ्यात पहिली बाब म्हणजे, जर तुमच्या घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये कोणाकडे फोर व्हीलर असेल, कुटुंबामध्ये कोणाच्या नावावर जर का फोर व्हीलर असेल तर तुम्हाला याच्या पुढे लाडक्या बहिणीचा लाभ इथे बंद करण्यात येणार आहे। तर समजून घ्या, जर तुमच्या पतीच्या नावाने जर घरामध्ये फोर व्हीलर असेल तर तुम्हाला आता लाडक्या बहिणीचा मेचा हप्ता मिळणार नाही आणि येणारे पुढील जे काही हप्ते ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार नाही। तर तुमचे नाव लाडक्या बहीण योजनेतून इथे बाद करण्यात येणार आहे। त्याच्यानंतर दुसरा मुद्दा आहे, जर तुमच्या घरातील कोणी व्यक्ती इन्कम टॅक्स भरत असेल तरी सुद्धा तुमचा लाडक्या बहिणीचा मेचा हप्ता तसेच येणारे पुढील सर्व हप्ते तुमचे आता बंद करण्यात येणार आहे। आणि त्याच्यानंतरचा तिसरा मुद्दा येतो, जर का तुम्ही शासनाच्या वेगवेगळ्या विविध योजनांचा लाभ घेत असणार, जसे की निराधार योजना असो, त्यामध्ये संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग योजना, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही 1500 किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या लाभाचा जर तुम्ही लाभ घेत असणार तर तुम्हाला याच्या पुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ इथे बंद करण्यात येणार आहे। त्याच्या पुढची बाब म्हणजे सगळ्यात महत्त्वाची, जर तुम्ही PM किसान सन्मान निधी किंवा नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा जर का लाभ घेत असणार तर अशा लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपयेच आता याच्या पुढे लाडकी बहीण योजनेमध्ये देण्यात येणार आहे। तर समजून घ्या, आता मी जे काही मुद्दे सांगितले त्या मुद्द्यांवरती सविस्तरपणे जे काही तुमच्या जिल्हा स्तरावरती जी फेर तपासणी होईल त्याच्यामध्ये जर तुम्ही याच्यामध्ये बाद झालात तर तुम्हाला मेचा हप्ता तसेच याच्या पुढे येणारे पुढील हप्ते मिळणार नाहीत। आणि जर का तुम्ही PM किसान सन्मान निधी असो किंवा नमो शेतकरी सन्मान निधी असो, या दोघी योजनांचा जर लाभ घेत असणार तर तुम्हाला याच्या पुढे लाडकी बहीण योजनेमध्ये 1500 ऐवजी फक्त 500 रुपयेच इथे देण्यात येणार। ते एक गोष्ट लक्षात घ्या, जर तुमच्या जिल्ह्यामध्ये अजूनपर्यंत फेर तपासणी पूर्णपणे झाली असेल तरच तुमचा मे महिन्याचा आणि याच्या पुढील हप्ते बंद होणार आहेत। आणि जर का तुमच्या जिल्ह्यामध्ये फेर तपासणी अजून झाली नसेल तर तुम्हाला मे महिन्याचा हप्ता 100% इथे मिळणार आहे। तर ही गोष्ट लक्षात घ्यायची। तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता। व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व लाडक्या बहिणींपर्यंत या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र।